म्हटलंय। जितेंद्र आव्हाडांची ठाण्यात त्यांच्या घरात पत्रकार परिषद सुरू होती। पत्रकार परिषद सुरू असताना साध्या वेशातले पोलीस पत्रकार परिषदेमध्ये शिरले। काय केलं तुम्ही येऊन? अरे कशाला, तुमचा काय अधिकार? पण माझा आहे ना, माझं घर आहे ना, निदान मला विचारायचं, माझ्या पोलिसांना विचारायचं। काय लावलं म्हणजे आमचं प्रायव्हसी ना माझी काही गोष्ट आहे की नाही? मी तुमच्या घरात येऊ न विचारता चहा पाजा? पोलिसांनी आव्हाडांच्या पत्रकार परिषदेचं चित्रीकरणही केलं। घरी जातोय, आपल्याला काय अधिकार घरी जायचा? तुमच्या कुठल्या अधिकाराने तुला यायला सांगितलं माझ्याकडे? कोण? खान लावले PSI खानला। त्याला जोपर्यंत येत नाही याला सोडायचं नाही। त्याला जोपर्यंत हे पोलीस ठाण्याच्या गोपनीय विभागाचे असल्याचं समोर आलं। कोण काय? तुम्ही तुमची ओळख सांगा। बसा 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 बसा, हे आता चहा पण पाजा। बसा, आता तुमची मजा येईल इथे। बसा, चांगलं केलं तुम्ही कमिशनरेट मध्ये इथपर्यंत आहात। तुम्ही कुठे बसलेले होतात? तुम्ही आलात कुठून? मी कुठे बसलेले होतात? कुठे? तुम्हाला माझ्या घरात येण्याचा अधिकार कोणी दिला? माझं प्रायव्हसी आहे ना, माझं घर आहे ना, माझ्या घरात कोणाला घ्यायचा माझा अधिकार आहे। जितेंद्र आव्हाडांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला। असं नाही, पण माझी पत्रकार माझ्या घरापर्यंत, हा बाबा हॉटेलमध्ये आहे तर तुम्ही येऊन उभे राहा, गेस्ट हाऊस मध्ये आहे तर तुम्ही येऊन उभे राहा, माझ्या घरात पत्रकार परिषद आहे। आज तुम्ही महाराष्ट्रात एक मोठं प्रकरण उघडलं, कसा वॉच ठेवला जातो? पोलिसांनी आमच्यावर वॉच ठेवण्यापेक्षा कराडवर ठेवावा असं आव्हाड यांनी म्हटलंय। आणि कशालाही करता, आमच्यावर वॉच कशाला ठेवता? आम्ही काय चोर दरोडेखोर? ज्यांच्यावर वॉच ठेवायचं त्यांच्यावर ठेवा ना, त्या वाल्मिक कराडवर वॉच ठेवा ना, अख्ख्या महाराष्ट्रातल्या पोलिसांनी मिळून। आमच्यावर कसली वॉच ठेवता? अहो पकडले गेले ना ते, तसे नाही काय? माझ्या घरात माणूस उभा आहे, माझ्या पोलिसांनी पकडला त्याला की तू काय करतो इथे? आव्हाडांनी या घटनेबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना देखील फोन केला। आणि मी यांना सोडणार नाही, तुमचा जोपर्यंत सिनियर DCP येत नाही SBचा, तोपर्यंत यांना मी सोडणार नाही। भले रात्र झाली तरी चालेल ना, घराच्या बाहेर नाही पडते। तुमच्या सिनियरला सांगा, DCPला असं असं प्रकरण झालंय, कमिशनरच्या कानावर जाऊ द्या, नाहीतर ट्रेसपासिंगचा गुन्हा ह्याच्यावर दाखल करा। तुमचे कोण DCP आहेत त्यांना फोन करा, मी घरीच बसलोय, तुम्ही करा ठीक आहे।